ओम. अध्याय 39. श्री गणेशाय नमः. ओम नमो हेरंबा. काय वर्णू तव शोभा, तू फुलवीसी काव्य प्रतिभा. कवी मनात ती छान, देवी शारदा शब्ददात्री. काव्य सुमने फुलवी गोमटी, रंग रूप आकार किती असती जाण नवनवे. ह्या देहाची करुणी बासरी, सद्गुरूने धरली ओठावरी. घालुनी फुंकर आत बाहेरी, काढी मधुर स्वर पहा. तुम्ही भाविक भक्तजन, तुम्हा आवडे कथा श्रवण. म्हणून मांडले प्रयोजन साई चरित्र कथनाचे. शिर्डी ग्राम भूमी पवित्र, जेथ आले श्री साईनाथ. आणिक राहिले ग्रामाप्रत, देव होनी गावाचे. मोडकी मशीद द्वारकामाई, करुणी राहिले तेथ साई. जेथे हा श्री जगदीश्वर राही, भू वैकुंठ ते झाले. साईनाथांची शिर्डी पावन, ते भक्तांचे श्रद्धास्थान. माहेर भक्त भाविकाचे जाण, स्थान महात्म्य वाढले. दासगणू म्हणती पंढरपूर, शिर्डीच माझे गा माहेर. येत असे साई रमावर, उभा श्रद्धे विटेवरी. कुणी म्हणे ही अयोध्या नगरी, साई रामाची पहा न्यारी. जन्म जन्मांतरीची सारी, जाती पापे लयास. ही आमुची द्वारकापुरी, साई आमुचा कृष्ण मुरारी. साई सहवास सुखवी अंतरी, हाच भाव भक्तांचा. धन्य भक्त शिर्डीचे जन, जे का गाती साई गान. साई गुण ओव्या गाऊन, स्त्रिया हर्षती नगरीच्या. चांदबाईचे झाले निमित्त, साईनाथ आले शिर्डीत. आवो साई असे म्हणत, केले स्वागत बाबांचे. निंब वृक्ष गुरुस्थान, द्वारका माई मशीद पाहून. निवास करी साई भगवान, निद्रेस जाती चावडीत. भावे धरुणी भक्त आले, तैसे दर्शन दिधले. बोधामृत निज पाजिले, अनेक वर्षे बाबांनी. प्रारंभीच्या काळात बाबा येता शिर्डीत. गावातील एका खड्ड्यात, सुखे रात्रे पहुडती. भाग्यवंत तो खड्डा खरा, जो का पुढे झाला गाभारा. वाडा त्यावरीच उभारला खरा, जेथे आजची समाधी. तोच खड्डा जागा तीच, समाधीची योजली आधीच. पूर्व योजना करोनी, स्वतःच स्थान होते ठरविले. भक्तवत्सल साई समर्थ, आले भक्त उद्धारार्थ. करावया लोकहितार्थ, असे घेतला अवतार. अनेक अद्भुत केल्या लीला, दिली अनुभूती भक्तांच्या मनाला. साईचे ईश्वर पटे लोकांना, ऐसी प्रचिती अनुपम्य. साई दर्शन, साई भजन, साई सान्निध्य अनचिंतन. साई नामाचे अखंड स्मरण, करीती भक्त सप्रेम. श्रद्धा भक्तांची वाढावी, किमया साईंची कळावी. ईश्वर ते साक्ष पटावी, म्हणून कथा निवेदन. साई स्मरण, साई स्तवन, कथा साईंच्या त्या महान. श्रोतया करुणी कथन, करीतो पूजन तयांचे. ही साईची अल्पसेवा, साईनाथा स्वीकार बाबा. नाव पैल तिरा लावा, होऊनी भव तारक. करीती बोध निरूपण, अवघड भाषा ती डावलून. सोप्या भाषेत अर्थ महान, सहजे लिलया सांगती. नाना साईंचे सान्निध्यात, गीतेचे श्लोक सदा म्हणत. परिते केवळ ओठांचे आत, म्हणती मोठ्याने. संभ्रम नानांचे जागे मनात, संभ्रम नानांचे जागे मनात. साई काय जाणतील श्लोकार्थ, संस्कृत भाषांना अवगत. असे येई मनात. परी एकदा ऐसे घडले, चरण जे नानांनी म्हटले. त्याचे तीनही अर्थ सांगितले सोदाहरण बाबांची प्रज्ञा ती विलक्षण. ते पटवून देती सर्व खूण. म्हणती झाकवळले आहे ज्ञान, अज्ञानाच्या राखेत. राख काढता निखारा फुले, अज्ञानी ज्ञान लपलेले. अज्ञान साल काढिता आणले, घडे दर्शन ज्ञानाचे. राहू केतूने ग्रासला, सूर्य चंद्र जरी झाकोळला. ग्रहण म्हणती लोकतयाला, तरी ते स्वयं प्रकाशित. ग्रहण काळी जे झाकोळले, ग्रहण सरता तेच उजळे. मूर्तिमंत तेज प्रकटले, ही प्रचिती रोकडी. तैसे शब्द निर्मिती पहा भ्रम. झाकून जाई परब्रह्म, साधिता संत समागम. बोध होई ब्रह्माचा, संत बोध मिळे संतांपाशी. गुरु उपदेश अज्ञान नाशी, प्रगटे ज्ञान अंतरसाक्षी. अज्ञान काजळी काढता, माया मोहवी भक्त मना. ज्ञान झाके दावी अज्ञाना, मायापट फाडोनी भक्तांना. गुरु ज्ञान भेटवी, जीवा मायेचे अपार भय. सद्गुरु देती भक्ता अभय. मन करोनी ते निर्भय, भक्ता सुखविती सद्गुरु. म्हणून धरा गुरु चरण, ते करतील अज्ञान खंडन. प्रगटतील आत्मज्ञान, आत्मा राम दावुनी. जीवा जरा जन्म मरण, ह्यातून व्हावया सोडवण.
धरा ते सद्गुरु चरण तारक तेच एकले. मासा लागतो गळास मृग भुलतो शब्दास, गज भुले स्पर्शास पतंग तो बाह्य रूपा. तरी ह्या भुलवणीत घडे हे शेवटी वाईट. आत्मनाश आत्मघात आहे पहा ठरलेला. म्हणून असावे सावधान, नित्य दक्ष असावे आपण. न धरावा देहा अभिमान, नको अज्ञान पांघरणे. सद्गुरु बोध चित्ती धरावा, माया पटल तो फाडावा. अज्ञान दूर सारवणी घ्यावा, ठेवा ज्ञान बोधाचा. बाबा सदैव सावध चित्ती, कळून देती ते भक्तांप्रती. पुढे काय योजना अंती, कोठे घेणे विश्रांती. बापू साहेब बुट्टी धनवान, म्हणती एक जागा घेऊन वाडा तेथ उभारीन. जरी आज्ञा ती द्याल, तव भविष्य वेध घेता. अनुज्ञा देती वाडा मोठा, बांध तेथे माझी आकरिता. राख जागा ती थोडी, बुटी विचार करीती मनात. बांधू जागा एक प्रशस्त, जेथे मूर्ती गाभाऱ्यात. मांडू एक कृष्णाची, ऐसा विचार करोनी मनी. देखणी केली वास्तू उभारणी, एक कृष्ण मूर्ती ही ठरवूनी. होती ठेवली तयांनी, पुढे बाबांचे होता देहावसन. व्यथित झाले बुट्टींचे मन, कसला वाडा मंदिर कृष्ण. सर्व राहिले जागेवर, परी बाबांनी देह सोडिता. दिली आज्ञा मजन्या आता, वाड्यातच समाधी करता. जागा आहे राखून ठेवलेली, तोच पूर्वीचा खड्डा. जिथला तोच गाभारा पहा ठरवला. आत साईनाथ ठेविला समाधी त्या देऊनी. साई चरित्र करता पठण, सुवर्ण ठेवा गृही राहून. सदैव होईल भक्त कल्याण, फळश्रुती ही असे. साई कृपेचे हे वरदान, म्हणून घडे सारांश लेखन. ते तुम्ही घ्यावे गोड मानून, श्री गोविंद तनय विनवित असे. इथे श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. ओंकार स्वरूप महागणपती, प्रथम पूजका तुला विनंती. चालो माझी येथ सुमती, या ग्रंथ लेखना. ओम श्री साई रामाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. मेरे साई शिरडी वाले, मेरे साई शिरडी वाले, मेरे साई शिरडी वाले. मैं प्यार तेरा चाहूं, दीदार तेरा चाहूं, एतबार तेरा चाहूं. जपती है मेरी सासे तेरा नाम, तेरे नाम की माला. तेरे अलावा साई मेरा कौन है रखवाला. तुम्हें ढूंढती निगाहें मैं, दीदार तेरा चाहूं. मेरे साई शिरडी वाले, मैं प्यार तेरा चाहूं. तेरी भक्ति के अलावा कुछ न जानता नहीं मैं, कुछ जानता नहीं मैं. तेरी प्रीत के सिवा कुछ भी मांगता नहीं मैं. साई भाव वंदना का संसार तेरा चाहूं. मेरे साई शिरडी वाले, मैं प्यार तेरा चाहूं. इस माया की नगरी में किसको सखा बनाए. अब किसको जाके साई अपना हाल दिल सुनाए. अब किसको जाके साई अपना हाले दिल सुनाए. सुनी है मेरी नौका पतवार तेरा चाहूं. मेरे साई शिरडी वाले, मैं प्यार तेरा चाहूं. आरती साई बाबा, सौख्यदाता राजीवा. चरण रजातळी, द्यावा दासा विसावा. भक्ता विसावा. आरती साई बाबा. जाळूनिया अनंग, स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जना दावी, निज डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग. आरती साई बाबा. जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. दाविसी दया घना, ऐसी तुझी ही माव. तुझी ही माव. आरती साई बाबा. तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा. दाविसी अनाथा, मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा. कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर. आरती साई बाबा. 8 दिवसा गुरुवारी, भक्त करीती वारी. प्रभू पद पहावया, भव भय निवारी. भव भय निवारी. आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा.
मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा देवादिदेवा आरती साई बाबा इच्छित दीन चातक निर्मळतोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक आपुली भाक आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.